नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। महाराष्ट्र राज्य महानगर पालिका, नगर परिषद परमानेंट कॉन्ट्रैक्ट कामगारों की प्रतिलंबित मांगों को लेकर आज मुंबई आज़ाद मैदान में प्रचंड जन आंदोलन किया गया। राज्य के विरोधी विपक्षी नेता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले ने कामगारों के आंदोलन में हाजिरी लगाई। कामगारों की विभिन्न मांगे इस प्रकार है। राज्य के ड वर्ग मनपा कर्मियों की मासिक वेतन, नगर पालिका कर्मियों को 100% अनुदान दिया जाए, राज्य के कर्मियों को जूनी पेंशन लागू किए जाए। ऐसी तकरीबन अपनी 8 प्रमुख मांगों को लेकर आने वाले 4 महीनों में काम बंद आंदोलन करेंगे। वहीं प्रसार माध्यमों से बातचीत करते हुए महाराष्ट्र राज्य महानगर पालिका, नगर परिषद कामगार कर्मचारी संगठन फेडरेशन के अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंझुड़े ने कहा कि राज्य की महायुति सरकार अगर हमारी मांगे नहीं मानी तो 4 महीने में कामगार काम बंद आंदोलन करेंगे। दिवाली के पहले ही कामगार सड़कों पर उतरकर काम बंद आंदोलन करेंगे। मैदानामधून ते धरणे आंदोलन निवेदनचं हे मोठा प्रचंड जनसमूह इकडे उपस्थित झालेला आहे। तो काय म्हणणं आपलं? महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रात असणाऱ्या 27 महानगरपालिकेच्या कामगार कार्यकर्त्यांचं आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी आज आयोजित केलं होतं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकेचे कामगार नेते आणि कामगार कार्यकर्ते उपस्थित होते। वारंवार सरकारला आम्ही काही मागण्या केल्या, परंतु सरकार आमच्या त्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावलं आणि त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। त्यातल्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यामध्ये लाड पागे समितीच्या ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना असणाऱ्या शिफारशी त्या शिफारशीच्या अनुषंगानं राज्य सरकारने योग्य प्रकारचा निर्णय घेऊन आणि औरंगाबाद कोर्टामध्ये योग्य प्रकारची बाजू मांडून त्या कर्मचाऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी आमची जी मागणी आहे ती जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी, राज्यातल्या ज्या ड वर्ग महानगरपालिका आहे आणि ज्या इतर काही महानगरपालिका आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड वाईट आहे। राज्य सरकारने नियमानुसार जीएसटीचं अनुदान त्यांना वेळेत दिलं पाहिजे। त्या महानगरपालिकेच्या कामगारांना 3-4 महिने पगार मिळत नाही, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे। राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 50% जास्त कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। वास्तविक पाहता कायदा असं म्हणतो की जे काम 12 महिने कायमस्वरूपी करायचं म्हणजे कायमस्वरूपी काम आहे त्या कायमस्वरूपी कामाला कायमस्वरूपी कामगार नेमणं गरजेचं आहे। असं असताना राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये 50%पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची संख्या झाली आणि अतिशय तुटपुंजा पगारामध्ये या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं। आमची अशी मागणी आहे समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे, कारण की परमनंट कामगार तेच काम करून जर चांगल्या प्रकारचं वेतन घेतो तर ठेकेदारीच्या कामगाराला सुद्धा समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे। त्या आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे उपस्थित राहिले, संजय राऊत साहेब उपस्थित राहिले, आपल्या मुंबईचे पालकमंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब उपस्थित राहिले, आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, नाना पटोले साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, अरविंदजी सावंत साहेब जे खासदार आहेत ती आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिले। मी माझ्या राज्य फेडरेशनच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे नुसतं आंदोलन आहे। जर राज्य सरकारने आमच्याशी चर्चा करून आमचे प्रश्न सोडवले नाही तर निश्चितच आगामी नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका बेमुदत संपावरती गेल्याशिवाय राहतील। दिवाळीच्या संदर्भात तुमचं एकच वाक्य सांगा की दिवाळी कशी जाणार? दिवाळी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाची चांगली जावी, हे सगळ्या नागरिकांची दिवाळी निश्चित आमच्या स्वच्छता कामगारांच्या हातात असते, परंतु दिवाळी आमची चांगली घालावी आणि या राज्यातल्या सगळ्या नागरिकांची दिवाळी चांगली जाण्याकरता राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या। धन्यवाद सर, धन्यवाद। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।